केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। देशाच्या कर प्रणालीमध्ये ज्यांचं सर्वात जास्त योगदान असतं तो नोकरदार वर्ग या बजेटकडे लक्ष ठेवून होता। नोकरदारांसाठी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प कसा होता पाहूया। गेल्या 10 वर्षात करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे। त्यामुळे बजेटच्या सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी करदात्यांचे आभार मानले। बजेटमध्ये सध्याच्या कर रचनेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतला। तर 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी घोषणा त्यांनी केली। नव्या कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाहीये। 3 ते 6 लाखांपर्यंतच्या पगारावर 5% कर आकारला जातो। पण एकूण करपात्र उत्पन्न 7 लाखांपेक्षा कमी असेल तर कलम 87 नुसार तुम्हाला सूट मिळेल। 6 ते 9 लाखांपर्यंतच्या पगारावर 10% कर, 9 ते 12 लाख रुपयांवर 15% कर, 12 ते 15 लाख रुपयांच्या पगारावर 20% कर, तर 15 लाखांपेक्षा जास्त पगारावर 30% कर आकारला जाईल। या बजेटबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा।